बातमी एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी. आशिया चषकामध्ये उद्या दुबईत भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान मॅच होणार आहे. त्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकीय सामना रंगलाय. ठाकरेंच्या शिवसेनेने मॅचला कडाडून विरोध केलाय. उद्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवलाय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान आहे असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. तर बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी अवकातीत राहावं असा इशाराही त्यांनी दिला. तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत पाहूया. मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढ्या त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअरने ते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत. क्या इसका मतलब ये है कि वो बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं? इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजप की? पहले वो मैं तो कहता हूं औकात में रहे. मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की अभी भी ऑपरेशन सिंदूर रुका नहीं है. ज्या बातम्या येत होत्या त्या बातम्या जवळपास पाकिस्तान आपण पादाक्रांत करतो आहोत अशा स्वरूपाच्या बातम्या होत्या. शौर्याने तर म्हणजे सैनिकांनी तर शौर्याची परिसीमा गाठली होती. अचानक काय झालं, कुठून कळ फिरली काय सांगता येत नाही. ट्रम्प म्हणतायत की त्यांनी युद्ध थांबवलं, व्यापारासाठी युद्ध थांबवलं. पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत.